Hello everyone, I am Savita Changude, your English teacher. Students, today we are going to see a mysterious novel, The Sign of Four, written by Sir Arthur Inganius Conan Doyle. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या सिलेबसमधील द साइन ऑफ फोर ही नॉवेल अभ्यासणार आहोत. ॲज यू नो, देर आर 4 नॉवेल्स इन युअर सिलेबस अँड दिस इज द लास्ट वन. ही तुमच्या सिलेबसमधील लास्ट नॉवेल आहे. बिफोर गोइंग टू स्टार्ट or before going to discuss the novel, I would like to tell you that I am going to discuss all the novels one by one. For example, first of all, there is information of writer, then information of characters, then plot of the novel, then setting of the novel, again some important questions on the novel. असं एक एक करून मी ही नॉवेल संपवणार आहे. बट यू मस्ट रीड ऑल द नॉवेल बिफोर गोइंग टू गिव्ह एक्झाम. ही नॉवेल इन डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत, परंतु तुम्ही ही नॉवेल वाचणं अत्यंत आवश्यक आहे परीक्षेच्या पूर्वी. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? त्याच्या पाठीमागे कारण काय आहे? कारण या नॉव्हेलवर बेस्ड जे क्वेश्चन तुम्हाला असणार आहेत क्वेश्चन नंबर 5 मध्ये, दीज क्वेश्चन्स आर टोटली बेस्ड ऑन मेमरी बेस्ड. दिस क्वेश्चन्स आर मेमरी बेस्ड क्वेश्चन्स. म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला दिला जाणार नाही. सो यू मस्ट रीड दॅट ईच अँड एव्हरी नॉव्हेल केअरफुली. ओके, लेट अस स्टार्ट नॉव्हेल. बिफोर गोइंग टू start actual novel, it is necessary to discuss, it is necessary to know more information about a writer. Now open your book on page number 204. 204 पेज नंबरवर ही ही नॉव्हेल आहे. पेज नंबर काढा. फर्स्ट ऑफ ऑल, I read the information of Sir Arthur Ignatius Conan Doyle. पहिल्यांदा मी त्यांची इन्फॉर्मेशन वाचते, देन वी विल डिस्कस. सर ऑर्थर Ignatius Conan Doyle was born on 22 May 1859 and he was died on 17 July 1930. Sir Conan Doyle was a British writer. यांचा जन्म 22 मे 1859 मध्ये झाला आहे आणि त्यांचा मृत्यू 7 जुलै 1930 रोजी झालेला आहे. फर्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट ही वॉज अ ब्रिटिश रायटर. जसे की इंडियन रायटर आहेत तसेच हे ब्रिटिश रायटर आहेत. हू क्रिएटेड द कॅरेक्टर शेरलॉक होम्स. दॅट थिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट हियर. दॅट शेरलॉक होम इज नॉट अ ॲक्च्युअल कॅरेक्टर. हे खरोखर वास्तवातील कॅरेक्टर नाही आहे. हे कॅरेक्टर या ऑथरनं कोनॅन डॉयल यांनी क्रिएट केलेलं आहे फॉर हिज डिटेक्टिव्ह नॉवेल्स. ओनली फॉर द सेक ऑफ हिज डिटेक्टिव्ह नॉव्हेल्स. त्यांच्या डिटेक्टिव्ह नॉव्हेल्ससाठी एखादं पात्र निर्माण केलं, त्याच्यामध्ये शेरलॉक होम्सचा समावेश होतो. ज्याप्रमाणे आपण चित्रपट पाहतो आणि चित्रपटामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात, ते ॲक्च्युअल वास्तव जीवनातील ते कॅरेक्टर नसतात, कल्पनेतील ते कॅरेक्टर असतात. तसंच सर ऑर्थर कोनॅन डॉयल यांनी शेरलॉक होम्सचं पात्र किंवा कॅरेक्टर क्रिएट केलेलं आहे. कधी? इन 1887. सी नेक्स्ट. He published
Study in Scarlet, the first of 4 novels and more than 50 short stories about Holmes and Dr. Watson. That means इथं काय अर्थ होतो त्याचा की त्यांनी डॉक्टर वॅटसन आणि शेरलॉक होम्स यांच्यावर आधारित एकूण 4 नॉव्हेल लिहिलेले आहेत. बट हिअर यू हॅव टू नो दॅट द साइन ऑफ 4 इज द सेकंड ऑफ ऑर्थर कोनॅन डॉयल. शेरलॉक होम्स नॉव्हेल्स, शेरलॉक होम नॉव्हेल्सच्या सिरीजमधील ही दुसरी सिरीज आहे. यू मस्ट रिमेंबर दॅट. The first of 4 novels and more than 50 short stories about Holmes and Dr. Watson. The Sherlock Holmes stories are generally considered milestone in the field of crime fiction. Crime fiction म्हणजे गुन्हेगारांची संबंधित लेखन, गुन्हेगारांशी संबंधित लेखन. शेरलॉक होम्सच्या ज्या स्टोरीज आहेत त्यांचा विचार किंवा त्या स्टोरीज एक लेखन साहित्यातील एक महत्त्वाचा टप्पा समजला जातो. डॉयल वॉज अ प्रोलिफिक रायटर. डॉयल वॉज अ प्रोलिफिक रायटर. As you know, he created the character Sherlock Holmes, and Sherlock Holmes is a detective in each and every novel of Sir Doyle. Okay. Doyle was a prolific writer. Other than Holmes stories शिवाय his works include fantasy and science fiction stories about Professor Challenger and humorous stories about the Napoleon soldier Brigadier Guard. ज्याप्रमाणे शेरलॉक होम्सच्या संदर्भात किंवा त्याच्यावर आधारित नॉवेल्स त्यांनी लिहिल्या तशाच काही सायन्स फिक्शन किंवा शास्त्रावर आधारित लेखन, प्रोफेसर चॅलेंजर यांच्यावर आधारित लेखन त्यांनी केलेलं आहे. त्याच्याचबरोबर humorous stories about the Napoleon soldier Brigadier Guard. That means he wrote not only detective stories but also humorous stories as well as science fiction stories. फक्त डिटेक्टिव्ह स्टोरी लिहिल्या नाहीत तर ह्युमरस म्हणजे आपण ज्याला म्हणतो हास्यविनोद करणारा, म्हणजे त्यांचं वेगवेगळ्या प्रकारचं लेखन आहे. हास्यविनोद करणारं लेखन आहे, त्याच्याबरोबर शास्त्रावर आधारित लेखन आहे, त्याच्याबरोबर डिटेक्टिव्ह स्टोरीजसुद्धा त्यांनी लिहिलेल्या आहेत. नाव सी द नेक्स्ट. as well as plays, romances, poetry, non-fiction and historical novels. One of the Doyle's early short stories, J. Habakkuk Joseph's Statement, helped to popularize the mystery of Mary Celeste. Okay, now see about the title, about the novel. What is the title of the novel? The Sign of Four. नॉवेलचं टायटल काय आपल्या? The Sign of Four. The title in itself is a symbolic. Title is symbolic because what is the reason behind it? Because in the novel, Detective Sherlock Holmes and his assistant Dr. Watson solve a mystery of hidden treasure and murder. ही डिटेक्टिव्ह स्टोरी आहे आणि याच्यामध्ये ही केस सॉल्व करणारा डिटेक्टिव्ह आहे शेरलॉक होम्स आणि त्याचा असिस्टंट डॉक्टर वॅटसन. हरवलेला किंवा लपवलेला खजिना आणि खून याचा छडा ते लावतात, याचा शोध ते लावतात. कसा लावतात तो आपण इन डिटेल प्लॉटमध्ये पाहणार आहोत. बट इन दॅट केस 4 persons आर कल्प्रिट ऑर इन्व्हॉल्ड इन दॅट मर्डर अँड हिडन ट्रेझर. द मिस्ट्री ऑफ हिडन ट्रेझर. जो खजिना हरवलेला असतो किंवा लपवलेला असतो आणि
जे झालेले मर्डर आहेत त्याच्यामध्ये या 4 लोकांचं कनेक्शन असतं. सो द टायटल हॅज गिवन द साइन ऑफ 4. मिस्टर शेरलॉक वॉटसन सॉल्व this case with the help of the sign of 4. हे आपल्या नॉव्हेलचं टायटल आहे आणि त्याच्यामध्ये 4 गुन्हेगारांचा समावेश आहे आणि त्या 4 गुन्हेगारांची नावं एका चिठ्ठीवर लिहिलेली असतात. सो द टायटल इज सिम्बॉलिक. बाय द एंड ऑफ द स्टोरी what happened to them we will see later in our plot. Now we are going to discuss the characters in the novel. There are major 7 characters in the novels. First one, Sherlock Holmes. As you know that Sherlock Holmes is a detective of the novel. या नॉव्हेलचा तो डिटेक्टिव्ह आहे. दॅट मीन्स शेरलॉक होम इज अ प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे हिरो ऑफ द नॉव्हेल. जसा एखादा चित्रपटाला हिरो असतो आणि विलन असतो तसाच नॉव्हेलमध्ये सुद्धा, या मिस्टेरियस नॉव्हेलमध्ये सुद्धा हिरोही आहे आणि विलनही आहे. या नॉव्हेलमधला हिरो आहे शेरलॉक होम बिकॉज ही इज अ डिटेक्टिव्ह अँड ही सॉल्व द मिस्ट्री ऑफ हिडन ट्रेझर अँड अ मर्डर. Now the second major character is there, Mary Maudstone. Who is that Mary Maudstone? We will see in next. We will next see. Then next character, Thaddeus Sholto. That one is very much important character in the novel. Then next, John Watson. As you know, John Watson is a assistant of Sherlock Holmes. Then next, Major Sholto. Who is Major Sholto? We'll see. Tonga, and the last one, Toby. These are the characters, major characters in the novel. There are some minor characters also. We will see in detail. ओके, तुमच्या एवढं लक्षात आलं असेल की नॉव्हेलचं टायटल हे सिम्बॉलिक आहे की ज्याच्यामध्ये 4 लोकांचा उल्लेख असल्यामुळे ते सिम्बॉलिक आहे. या नॉव्हेलमध्ये एकूण 7 पात्र जे आहेत, 7 कॅरेक्टर जे आहेत ती महत्त्वाची आहेत. त्यात पहिलं आहे शेरलॉक होम्स, दुसरं आहे मेरी मॉडसन, तिसरं आहे थॅडस शॉल्टो, चौथा आहे जॉन वॅटसन, पाचवा आहे मेजर शॉल्टो, नेक्स्ट वन आहे टोंगा अँड लास्ट वन आहे टॉबी. दीज आर द मेजर कॅरेक्टर्स इन द नॉवेल. ओके.